ए लेकरा चल की घरात. अन ही कोण रा? ही सोनिया. सोनिया, मीट द डायमंड ऑफ माय लाईफ. हिरा, माझी मम्मी. नमस्ते. नमस्ते. काय रे मोंट्या? नाही मी तुला म्हणलं होतं की हल्ली मला घरची कामं काही होत नाही, पण म्हणून तू काय डायरेक्ट नोकरांनी घेऊन आलास? कारण ती बी इतकी हायफाय, तिला लादी पोछा झाडू धुनी भांडी काही जमणार आहेत का? अगं मम्मी ही नोकरानी नाहीये. अय मग हाय तरी कोण? आणि इकडं काय करती? आता तू हे सगळं इथेच विचारणार आहेस का की आम्हाला आत पण घेणार आहेस? अरे नाही र माझ्या लेकरा, चुकी झाली. चल की घर, चल चल. सोनिया चल बाई तू पण चल. हा चल चल चल. म्हणजे ही हिराबाई मॉन्टीची आई आहे? अरे हा अगदी ठोस पुरावा झाला ना हा आदित्य देसाई नसल्याचा. हे जर का खरंच खरं असेल ना तर आपलं कामच झालं म्हणायचं आज. अरे वा आदित्य, लवकरच तू आता कंपनीचा मालक बनणार. कंपनी नंतर आधी नैना परत एकदा त्या मॉन्टीच्या तावडीत सापडली. हो मामा, आता तिला तिथून बाहेर कसं काढता येईल ना याचा विचार करायला. अरे ते तर करूच, पण आणखी माहिती मिळते का बघूया ना. या मॉन्टीचा पप्पा कोण आहे ते तर कळेल. आणि आपण इकडे लक्ष ठेवून आहोत. कसंच काय वाटलं तर सरळ आत घुसू आणि नैनाला सोडवू. काय दादा? ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं करू. चला. नाही नको मला. पी पी पी. ए सोन्या अगं घे की. अगं सरबत आहे ते, दारू थोडीच आहे. अशी ग्लासात ओतून लोकांना दारू पाजणं बंद केलंय मी आता. एका जमान्यात भल्या भल्यानं बाटलीत उतरवलं या हिराबाईनं. याचा पप्पा तो पण त्यातलाच एक लई मोठा आशिक होता माझा. मोठे मोठे डायलॉग करून मला फसलं त्यांनी. वाटोळ केलं माझ्या आयुष्याचं. त्याच्या मायचा थू. मोठी मोठी बाते आणि आता मी भीक मागून खाते. अशी गत झालीये माझी. मम्मी तू कशाला सांगत बसलीस तिला सगळं? अरे असं काय करतो? फ्रेंड आहे ना तुझी. कसं असतं लेकरा, एका बाईला दुसऱ्या बाईचा दरच समजतो. आमचं मोंट्यालाही जेंटलमॅन बनायला जातो. मनाचा लई चांगला येतो. अक्षी माझ्यावर गेलाय, नशीब त्याच्या पप्पावर नाही गेला. तुला सांगते पोरी, याच्या पप्पानी ना आयुष्यात फक्त एकच गोष्ट चांगली केली, ती म्हणजे मला मोंट्यासारखा पोरगा दिला. तुला सांगते अगं, मोंट्या संग 2 वर्ष लई चांगली गेली माझी. काही सुखात गेली. हरामखोराला माझं सुख बघवलं नाही. माझ्या पोराला माझ्यापासून लांब केलं त्याने. 22 वर्षांनी माझा मोंटे परत आलाय. आता काही मी त्याला सोडायची नाही. मी त्याच्या पप्पा सोबत भांडणार आहे, त्याला भिडणारच आहे. मी त्याला बोलणार आहे, बाबा तू पैसे घे तर माझा मोंट्या मला परत दे, नाही तर मी समजा जगाला ओढून सांगेन की ह्याचा पप्पा. कंट्रोल मम्मी कंट्रोल. काही तिला कळलंय आता. ती काही अजून काही सांगायची गरज नाही मम्मी. अरे पण का नको सांगू? फ्रेंड आहे ना तुझी. ए गर्लफ्रेंड आहे काय गे फिंद्रे? उगाच फालतू मध्ये टायमाची खोटी करणार असशील ना तर आत्ताच माझ्या पोरापासून 4 फूट लांब व्हायचं. आणि याच्या पैशाच्या मागे जर आली असशील ताबडतोब बाहेर व्हायचं. हे बघ, तुझ्या पायी माझा पोरगा जर माझ्यापासून लांब होणार असेल तर ते मला अजिबात चालणार नाही. तेव्हा तुझे इरादे साफ असतील तर सरबत पी, नाहीतर आत्ताच्या आता माझ्या घराच्या
आणि माझ्या पोराच्या आयुष्यातनं बाहेर व्हायचं. ओके बाय. अरे सोनिया सोनिया थांब थांब, तू कुठे चाललीस? आणि मम्मी तू काय बोलतीयस? मी तिला तुला भेटवायला घेऊन आलो तर ती टाइमपास असणार आहे का? व्हाय कॅन्ट यू अंडरस्टँड? आम्ही लग्न करणार आहोत. काय बोलला? हा. तुम्ही लगीन करणार आहे? अरे देवा, लई चांगलं झालं बघ. पोरी पोरी मला माफी कर ग बाई, माझ्याकडनं चुकी झाली. तू लक्ष्मीच्या रूपानं माझ्या घरात आली आणि मी दळभद्री बाई तुला काय बाय बोलले. हे पोरांनो थांब बरं तुम्ही. पिडा पिडा टळू दे आणि कुणाची बुरी नजर नको लागू दे. लई चांगलं केलंस मोंट्या तू. ज्या पप्पाच्या लाईनीवर गेला नाहीस ना, एकदम चांगलं केलंस. मोंट्या तुला एक गोष्ट सांगते, बाई माणसाची हाय कधी पण घ्यायची नाही. आता माझंच बघ ना, मी रोज तुझ्या पप्पाला बददुआ देत असते, रोज शिव्या देत असते. वाटोळ होईल त्याचं, किड्याची मौत मरेल तो. नाही पण तुझं चांगलं होईल. तुला सोन्यासारखी बायको मिळाली ती तुझी देखभाल करल, माझी बी देखभाल करल. मी सासू आहे ना तिची. काय ग, माझी सेवा करशील ना? नाही. म्हणजे हो का नाही? पण आधी लग्न तर होऊ दे मग. अगं त्याच्यात काय एवढं, लगीन काय आत्ता पण होईल. ए मोंट्या, जा त्या बालाजीच्या पुढ्यातलं काळा धागा घेऊन ये आणि हिच्या गळ्यात बांधून टाक. काय झालं? व्हॉट्स रॉंग सोनिया? अरे तू सांगितलंस ना सगळं तुझ्या मम्मीला, तसं मलाही सांगावं लागेल माझ्या मम्मी पप्पांना. हा मी आलीच. अगं पण तुझे मम्मी पप्पा काय बाहेर उभे आहेत का? कोण म्हणाल? अगं मग त्यांना सांगायला बाहेर का जातीयस? बाहेर फोनवर ना पटकन सांगून आले मम्मी पप्पांना मी. हा मी आले. मग इथूनच फोन कर ना. इथून रेंजच नाहीये. बाहेर 2 टावर उभे आहेत ना नेटवर्कचे, पटकन लागेल फोन. हा मी आलेच. ते नेटवर्कचे टावर आहे. अरे यार, हा मोंटी आणि त्याची मम्मी तर घाईवरच आले. मी जर चुकून हो म्हटलं ना तर आत्ता इथे लग्न लावतील आमचं. आणि मग त्या मोंटी बरोबर मला हनीमूनला पण जावं लागेल. पण कोण म्हणतंय तुला जा म्हणून? आपणच आता इथनं जाणार आहोत. चल आपण पळूया. काय? माझ्या डोक्यात ना एक प्लॅन येतोय. हे आधी आता प्लॅन बिन काही नको. ऐकून घ्या ना. प्लॅन असा आहे की नाही ना, तू लग्नासाठी हो म्हणून टाक. काय? ऐका ना, ऐका. आपण या लग्नाच्या भानगडीमुळेच या हिराबाई पर्यंत पोहोचलो. अजून आपण थोडस हे लावून धरलं ना तर ते कोण पप्पा आहेत ना त्यांच्यापर्यंतही पोहोचू. आणि एकदा ह्या मॉन्टीचा पप्पा विजय देसाई नाही हे आपल्याला कळलं तर तो खोटं बोलतोय हे आपल्याला प्रूव्ह करता येईल ना. थोडस अजून पुश करायला लागेल नाही ना. प्लीज प्लीज आदित्य प्लीज या. ऑलरेडी एकदा ती आपल्यामुळे अडकली. आता परत आवेल मुझे मार कशाला? मी रेडी आहे. ती रेडी आहे. ते वेडी आहेस का? गप्प बस मध्ये बोलू एक नको. मिनिट. नाही मी बोलणार आहे. का नाही बोलायचं मी? आणि आता एवढं सगळं नाटक तो ऑलरेडी केलंय. मग आता 80 तिथे 85. आता उरलेलं पण मी करणार आहे. हो मी रेडी आहे. हा नाही ना, पण परत जर का अडकलीच या सगळ्यात तर काय करणार आहोत? का अडके? काल रात्री तुला माहितीये ना. पण आज तसं नाहीये. मी शुद्धीच आहे. शिवाय तुम्ही आहात, मामा आहेत. काय होणार आहे? मी करते ना. ठीक आहे, पण इझिली माहिती मिळत असेल ना तरच प्रयत्न करायचे. हा आणि माहिती नाहीच मिळत असं वाटलं ना तर काय,
लग्न मोडायचं आणि सटकायचं, अडकत नाही बसायचं. पण नाही ना, तोपर्यंत बरं ते हेडफोन्स आहे, मी तुझ्या कानात आहे. ओके, आम्ही अशातनं सतत तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहू. मी जे जे बोलीन तेच बोलत जा. स्वतःच्या मनाने काहीही बोलू नकोस आणि प्लीज माती खाऊ नकोस. आणि स्वतःची काळजी घे प्लीज. म्हणत्या अरे लगीन करतोय हे ऐकल्यावर कलेजाला लई थंडक पडली बघ माझ्या. आता समजा चांगलं होईल तुझं हे, पण तू ना कंपनीत पैसे घे आणि त्या पोरीला घेऊन लांब कुठेतरी निघून जा बाबा. तू इथं काही थांबू नकोस. अरे तुझा तो पप्पा, त्याचा काय पण भरोसा नाही. अरे लई बाराचं आहे ते. विचार साला त्याच्या मायचा. मला सुद्धा वापरून फेकून दिलं होतं त्यांनी. अरे तुला पण असंच फेकून देईल तो. त्याचं नाव काय माहितीये ना? त्याचं नाव ऐकलं ना की समधे लोक कानावर हात ठेवतात, कान बंद करून घेतात. आपली किस्मत बरी आहे म्हणून आपल्या नावापुढे त्याचं नाव लागत नाही. आता आपलं पण नाव बदनाम झालं असतं. अरे ही फक्त नाव इतकंच करते, नाव घेत नाही कुणाचं. पण तिच्याकडून वधवून घ्यायला हवं ना नाव कोणीतरी. पण म्हणजे कोणी? झालं 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 माझं बोलणं. कोणाशी? ते मम्मी पप्पांशी बोलायला गेले होते ना मी. ते ओके आहेत लग्नासाठी. दॅट्स ग्रेट, आय एम सो हॅपी. एक मिनिट, अजून लग्न झालं नाहीये. याचं काय आत्ता होतंय की लगीन? अय मोंट्या, जा देवा पुढे धागा ठेवलाय बांधीच्या गळ्यात. थांबा ना जरा, मला पुढचे इन्स्ट्रक्शन्स मिळू देत आधी. इन्स्ट्रक्शन? इंट्युशन्स ते मला कधी काय करायचं काय नाही करायचं ते कळत नाही ना, मग मला इंट्युशन्स येतात म्हणून इंट्युशन्स मिळू देत, मग कळेल. तुझ्या लग्नाच्या अटी सांग त्याला. फॅमिली गेट टुगेदर. हा, माझे मम्मी पप्पा रेडी आहेत, पण त्यांना तुझ्या फॅमिलीला भेटायचंय. तुझ्या मम्मीला पण आणि तुझ्या पप्पांना पण. पप्पांना? हो, पप्पा पण. काय रे, कोणाचा फोन आहे? एकच मिनिट. कंपनीतून जरा इम्पॉर्टंट कॉल आहे. आलोच मी, आलोच. हे काय? हा पप्पा बोला. अरे हा पप्पा बोला काय, तू बोल. तू हाय कुठे? मी कंपनीत आहे. अरे मी पण कंपनीत आहे. मग तू कुठल्या तरी वेगळ्या कंपनीत घुसला काय? काय खोटा बोलतो? डोक्यात खावडा मारू. काल लागलाय तिथे खावडा मारू? नाही, सॉरी पप्पा. म्हणजे मी कंपनीकडेच यायला निघालोय, मध्ये ट्रॅफिक लागले. मी येतोच आहे, पोचतोच आहे. अरे मग ये ना लवकर, मला तुझ्याशी इम्पॉर्टंट महत्वाचा बोलायचं आहे. ये लवकर. पप्पा, मला पण एक इम्पॉर्टंट गोष्ट बोलायची आहे तुमच्याशी. मी भेटतोच तुम्हाला. आलोच. हा ये ये ये. याला माझ्याशी काय इम्पॉर्टंट बोलायचं आहे? आता काय नवीन बिझनेस प्रपोजल करा. लपाट कुच्चा मॉन्टी. बघितलं, त्यानं आईला देखील सांगितलं ना कोणाचा फोन होता, आणि बापाला देखील सांगितलं नाही कुठे काय करतोय. बरोबर आहे, तो बापाला प्रचंड घाबरत असणार. अरे पण आहे कोण ह्याचा बाप? ते आता कळेलच. मोंट्या, तुमचं लगीन काय होत नाही बाबा. का? काय प्रॉब्लेम आहे? नाही, माझा काही प्रॉब्लेम नाहीये, पण ह्याचा पप्पा तुझ्या पप्पा समोर काही येणार नाही आणि तुमचं लगीन काय होणार नाही. का नाही येणार विचार? का नाही येणार? एवढा माझ आहे त्यांना. नाही, माझ नाही, मला बायको म्हणायची लाज आणि झोल करून पैसे कमवायची खास. या दोन गोष्टींमुळं याचा बाप म्हणून काय तो यायचा नाही पुढं. तर काय करायचं? आता काय करायचं म्हणजे? आपण लग्न करायचं. तुला नाही विचारत आहे मी. मग मनाला मी मगाशी म्हटलं ना, इंट्युशन्स येतात मला. इंट्युशन्स.
अच्छा दोन्ही फॅमिलीज भेटल्याशिवाय हे लग्न होऊ शकणार नाही असं सांग त्याला. जोवर दोन्ही फॅमिली भेटत नाही तोवर लग्न होणार नाही. फॅमिली कोण आहे, कशी आहे हे कळल्याशिवाय माझे आई बाबा लग्न करू देणार नाहीत. फॅमिली कशी आहे, कोण आहे हे कळल्याशिवाय माझे आई बाबा लग्न करू देणार नाहीये. तुझ्या लग्नाच्या अटी सांग. तुझ्या लग्नाच्या अटी सांग. माझ्या अटी बावळट, तुझ्या म्हणजे सोनियाच्या लग्न करण्याच्या अटी सांग ना 3. श्रीमंत मराठी. हा सोनियाच्या अटी. मॉन्टी, तुला सोनियाच्या 3 अटी माहिती आहेत की नाही? मुलगा मराठी हवा, श्रीमंत हवा आणि खरा हवा. माझ्या मम्मी पप्पांच्या सुद्धा त्याच अटी आहेत. त्यासाठी तुला आणि तुझ्या फॅमिलीला माझ्या फॅमिलीला भेटावंच लागेल. अगं पण त्यांना सांग ना मी आदित्य देसाई आहे. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक आहे, ते समजून जातील. दॅट्स इट नेना, दॅट्स इट. अलगद आलाय, पकड त्याला. ओके. हा अगं बावळट, पकड म्हणजे त्याला पकड नाही. मी जे बोलत जाईन ते बोलत जाते. हा, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजचा मालक आदित्य देसाई हा वंदना देसाई आणि विजय देसाई यांचा मुलगा आहे. यांचं नाव हीरा आहे, म्हणजे या वंदना देसाई नाहीये. आणि तुझे वडील समोर येणार नाहीये, म्हणजे ते या जगात आहेत. आणि विजय देसाई तर या जगात नाहीये. म्हणजे आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजचा खरा आदित्य देसाई तू नाहीये.